आणखी एक मोठी बातमी आहे। बांगलादेशात संयुक्त राष्ट्र शांती सेना तैनात करावी अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे। तर बांगलादेश प्रकरणी पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करावा असंही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। बांगलादेशात दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चाललेली आहे। संयुक्त राष्ट्रानं सदर प्रश्नी लक्ष घालावं आणि आपल्या फौजा तिथं उतरवाव्यात अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये केली आहे। याशिवाय पंतप्रधान मोदींनीही या प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी विनंती त्यांनी केलेली आहे। तर संयुक्त राष्ट्रांच्या फौजा बांगलादेशात उतरवून तिथं शांतता प्रस्थापित केली जावी अशी मागणी बॅनर्जी यांनी केली आहे। पंतप्रधानांनी बांगलादेशातील पीडित भारतीयांची सुटका करावी आणि त्यांचे पुनर्वसन करावं अशी ही मागणी ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे। त्यामुळे ममता बॅनर्जींची ही मागणी मान्य होते का ते बघावं लागेल। या मागणीकडे आता सत्ताधाऱ्यांकडून पंतप्रधान मोदींकडून कशा पद्धतीने दखल घेतली जाते तेही बघावं लागणार आहे। कारण बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, जे भारतीय तिथं आहेत त्यांच्यावर अत्याचार होत आहेत असं वारंवार सांगितलं जात आहे। आणि त्याच्यामध्ये आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी मागणी सरकारकडे केली आहे, केंद्र सरकारकडे। आणि ज्या संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेना आहे त्या शांती सेनेला बांगलादेशमध्ये तैनात करावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। त्यामुळे संयुक्त राष्ट्राकडून ही मागणी मान्य होते का तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।